नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। दुपारच्या बातमीसत्रात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तरुण मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव उधवा सिंदापाडा सार्वजनिक गणेश उत्सव या ठिकाणी आपण डहाणू न्यूज नेटवर्कमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपण ही गणपती केव्हापासून बनवत आहे? आपण ही गणपती 1996 पासून बसवतोय। हे गणपती बसवण्याच्या पाठीमागे उद्दिष्ट काय काय आहे तुमचं? आमचा उद्दिष्ट असं आहे का लोकांना जनजागृती व्हावी आणि लोकमान्य टिळकांनी ती जनजागृती केलेली सगळेजण एकत्र यावे आणि एकत्र कार्यक्रम घेऊन एकत्र सगळे काय असतील त्यांनी ते बसून करावे। असं आदिवासी संस्कृती निमित्ताने इथे कुठले कुठले कार्यक्रम आपण घेतात? इथे आम्ही आदिवासी संस्कृतीप्रमाणे तारपा नृत्य, आपले ढोलीनाच, गौरीनाच हे घेतो। आणि हा गणपती किती दिवसाचा तुमचा आहे? हा आमचा गणपती 11 दिवसाचा आहे। हां, आणि 11 दिवसाच्या नंतर मग विसर्जन आमचं होतं। ओके। हे गणपती मंडळाचे सगळे जे कार्यकर्ते आहेत, तुम्हाला हे गणपती बसवण्यामागे कोणी प्रेरणा दिली? हे आम्हाला प्रेरणा दिलेलं आमच्या वाडवडिलांपासून आम्ही ही प्रेरणा चालू आहे आमची। या गणपतीला आता किती वर्ष होती? 29 वर्ष। 29 वर्ष होती। या ठिकाणी आपण आलेले आहेत सार्वजनिक गणेश उत्सव सिंदापाड्यामध्ये। या ठिकाणी उदयराजे पण आहेत, त्यांची आपण मुलाखत घेऊ। आपल्याला हे गणपतीमध्ये किती दिवसासाठी आपण हे बसवता? आपण उधवा सिंदापाडाचे गणपती आपण 11 दिवसात बसवतो। इथे काही काही कार्यक्रम आपण अजून घेतो। इथं आपल्या गणपतीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, आपला तारपा नृत्य, गौरी नाट्य, ढोल नाच, त्याच्यातून आपल्या आदिवासी बांधवांसाठी वेगवेगळी आपल्याला प्रेरणा भेटते। सार्वजनिक गणेश उत्सव हे करताना 11व्या दिवशी काही समाजासाठी काही इथे भोजनाची वगैरे व्यवस्था केली जाते का? आपल्या 5व्या किंवा 6व्या दिवशी आम्ही भोजन व्यवस्था करतो। असं सार्वजनिक भोजनात ठेवतो। किती लोक जेवतात? तरी 1000च्या वरती जेवतात तसं। ठीक आहे। या ठिकाणी दरवर्षी गणेश उत्सव हा साजरा केला जातो आणि मोठ्या संख्येने इथले जे आदिवासी समाजाचे लोक आहेत ते या ठिकाणी येऊन गणपतीची आरती, त्याचबरोबर विविध कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक जे साधारणतः ढोल किंवा आणखी बँडबाजा असेल त्याच्यावरती हे विसर्जन करतात।